ब्रेक नंतर स्टार सिटी मध्ये तुमचं स्वागत। आपण आता वळूयात एका प्रेरणादायी बातमीकडे। पुण्याजवळच्या एका गावाला साक्षात सूर्यदेवाची आता मदत मिळाली। सौर ऊर्जेमुळे सारा गाव उजळलाय। स्वातंत्र्यानंतर 60 वर्षांनी का होईना या गावात आता रात्री अंधाराचं साम्राज्य राहणार नाही। पाहूयात आमचे प्रतिनिधी व्यंकटेश चपळगावकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट। ही कहाणी आहे पुण्यापासून अवघ्या 2 तासांच्या अंतरावर असलेल्या वेल्हा तालुक्यातील दुर्गम अशा मोहरी गावची। या गावातील लोकांनी अद्याप विजेपासून मिळणारा प्रकाश पाहिलेलाच नाही। गेली अनेक वर्ष मावळता दिवस त्यांना प्रकाशापासून दूर नाही, ते दुसऱ्या दिवशी उजाडेपर्यंत। आता मात्र सूर्यनारायणाच्या कृपेनेच त्यांचा अंधकार दूर झाला आहे। सौर ऊर्जेच्या दिव्यांवरच प्रकाशाची नवी स्वप्न ते पाहणार आहेत। पुण्याच्या RM इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने सामाजिक बांधिलकीतून या गावातल्या प्रत्येक घरात सौर ट्यूब आणि घराच्या अंगणात सौर दिवा बसवला आहे। या अनोख्या उपक्रमाविषयी आमचे प्रतिनिधी व्यंकटेश चपळगावकर यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित मोहिते यांच्याकडून माहिती जाणून घेतली। आमची लोक जाऊन आली, तीन वेळा आमची लोक तिकडे गेल्यानंतर आम्हाला कळालं की दिस इज अ आयडियल सिच्युएशन। पण जेव्हा आम्ही तिकडे गेलो तर ती लोक तिकडे राहणारी म्हणली की गव्हर्नमेंटने आजपर्यंत आम्हाला असा विचार पण नाही केला की वीज द्यायला पाहिजे। जेव्हा आम्ही तो फ्लाईट बघितला की लहान मुलं केरोसिनच्या दिव्यावर अभ्यास करतायत, कंडिशन्स अगदी डिफिकल्ट आहेत, तर वी सेड हे चांगलं चॅलेंज आहे आणि आपण ह्यांना लाईट द्यायचं। या गावाने टीव्ही सुद्धा पहिल्यांदाच पाहिलाय। कंपनीने सौर ऊर्जेवरील टीव्ही संचही देऊन मोहरीकरांचा दररोज बदलणाऱ्या जगाशी संपर्क घडवून आणला। खरं तर मोहरी हे सुमारे 3000 फूट डोंगरावर वसलेलं मोजक्या 30 उंबरठ्यांचं गाव। पण या अनपेक्षित बदलाचं येथील गावकऱ्यांनाही अप्रूप वाटतंय। मानव निर्मित वीज आणि त्याच्या दिव्यांचा प्रकाश काय असतो याचा अनुभवही या मोहरीकरांना नव्हता। स्वच्छ पाणी, दळणवळण, आरोग्य, शिक्षण यांचा तर प्रश्नच नाही। शाळा केवळ 4थी पर्यंत। पुढे शिकण्यासाठी 10 किलोमीटरची पायपीट त्यांना करावी लागते। म्हणून शिक्षणाचे गाडे पुढे सरकतच नाहीत। अभ्यास करायचा तर चुलीच्या किंवा टेंभ्याच्या प्रकाशात। आता मात्र साक्षात सूर्यदेवच त्यांच्या मदतीला आलाय। म्हणतात ना, तिमिरातून तेजाकडे। व्यंकटेश चपळगावकर, स्टार माझा, पुणे। स्टार सिटी मध्ये आज इतकंच, पण 10च्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा स्टार माझा।